आज मी केली आहे कोकण स्पेशल अशी काळ्या वाटाण्याची उसळ. ही उसळ वड्यांसोबत किंवा गरमागरम आंबोळीसोबत खूप छान लागते. आता ही उसळ करण्यासाठी ना एक स्पेशल वाटण केलं जातं. तसेच वाटाणे चांगले उकडण्यासाठी 1 वाटी वाटाणे निवडून आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर त्याच्यात तिप्पट पाणी घालायचं. त्याच्यामध्ये पाव चमचा सोडा आणि पाव चमचा मीठ घालायचं. सोडा घातल्यामुळे वाटाणे चांगले फुगतात आणि ते चांगले शिजलेही जातात. हे रात्रभर भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी बघा कसे टम्म फुगले आहेत. आता यातील जे कडक वाटाणे असतात ना ते काढून टाकायचं आणि पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं. कुकरमध्ये हे वाटाणे घालायचे. त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा मोठा चिरून तसंच एक मध्यम आकाराचा टमॅटो मोठा चिरून घालायचा. आता त्याच्यात वाटाण्याच्या वर पाणी घालायचं आणि अर्धा चमचा मीठ घालून कुकर लावून कुकरच्या 5 शिट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या. थंड झाल्यावर वाटाणे आधी शिजले की नाही ते बघायचे. वाटाणे चांगले शिजले कीच उसळ करायला घ्यायची. त्यातली काही वाटाणे मिक्सरमध्ये काढून त्याचे ओबडधोबड वाटण करायचं आणि त्याच्यानंतर आता ह्याला जे वाटण लागतं ह्याचा व्हिडिओ आहे ना मी आत्ताच अपलोड केला होता. कांदा, खोबरं, सुकं खोबरं, ओलं खोबरं, त्याच्यानंतर काही खडे मसाले, थोडीशी कोथिंबीर घालून हे चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याचं वाटण तयार करायचं. या वाटणामुळेच या उसळीला चव येते. आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल घालायचं. एक दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घालायचं. त्याच्यानंतर 7-8 पाकळ्या ठेचलेल्या लसणीच्या घालायच्या. त्या चांगल्या परतल्या की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि तो लालसर झाला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा लाल तिखट घालायचं. चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं ते 2 डावल इथे मी वाटण घातलं आहे आणि ते पुन्हा त्या मिरची पावडरमध्ये चांगलं परतून घ्यायचं. आता इथे तेल कमी वाटतं आहे तर मी उकडलेले वाटाणे असतात त्याचं पाणी घेतलं आणि ते घातलं आहे आणि तेल सुटेस्तोवर आपल्याला हे परतून घ्यायचं. तेल सुटल्यावर ह्याच्यामध्ये जे आपण वाटाणे ओबडधोबड वाटून ठेवले ते घालायचं आणि त्याचसोबत उकडलेले वाटाणे आणि बटाटे घालायचे. आता आपल्याला हे जितकं पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि तिखट आणि मीठ आत्ताच बघायचं, कमी वाटल्यास ते घालायचं. त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर 5 मिनटं उकळून घ्यायचं. झाली आपली काळ्या वाटाण्याची चमचमीत आणि झणझणीत अशी उसळ. ही उसळ तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत तसंच वडे किंवा आंबोळीसोबतही खाऊ शकता.